से है। मेरा नाम है पूजा महाजन और मैं प्रॉपर खीरोदा जलगांव डिस्ट्रिक्ट से बिलोंग करती हूँ। और कौन सी पोस्टिंग मिली है आपको? मुझे असिस्टेंट टाउन प्लानर मिली है पोस्ट महाराष्ट्र गवर्नमेंट की। कैसी क्या स्ट्रेटेजी रही, कितने साल से आप प्लान कर रहे थे इसका? एक्चुअली मैं 2019 से इसका प्लान कर रही हूँ और स्ट्रेटेजी मतलब जो डिवीज़न है हमारी एग्ज़ाम का थ्योरी और इंटरव्यू दोनों की स्ट्रेटेजिकली मैंने प्लानिंग करी है और इसका मुझे सक्सेस मिला है। इन्फिनिटी एकेडमी को क्या कहना चाहोगे अपनी सक्सेस के बारे में? इन्फिनिटी एकेडमी का बहुत ज़्यादा योगदान है मेरी सक्सेस में, क्योंकि इन्फिनिटी एकेडमी ने मुझे प्रॉपर गाइडेंस दिया और हमारी जो सिलेबस है उसके अकॉर्डिंगली हमको पढ़ाया, तो उनका तो मैं पूरी ज़िंदगी भर शुक्रगुजार रहूँगी। इन्फिनिटी एकेडमी सक्सेस आइकन है। Yes. और आप अब खुद एक सक्सेस आइकन बन चुकी हो, तो कैसा महसूस कर रही हो आप? मुझे बहुत ही अच्छा लग रहा है और मेरी पूरी फैमिली भी मेरे साथ है, तो मुझे बहुत ही ज़्यादा अच्छा लग रहा है इस मोमेंट। आने वाली जनरेशन को क्या मैसेज देना चाहोगी जो प्रिपेयर कर रहे हैं अभी इस चीज़ के लिए, कंपटीशन तैयारी कर रहे हैं? मैं आने वाली जनरेशन को बोलूँगी कि अगर एक बार आपको अपयश आएगा तो आप उससे थोड़ा डरिए मत, फिर से एक बार ट्राई करिए, आपको होना ही होना है अगर आपने 100% तैयारी करी है तो। कैसे सपोर्ट रहा आपकी फैमिली का? एक्चुअली मेरी दोनों फैमिली है तो दोनों फैमिली से मुझे पूरा सपोर्ट मिला है। मेरी मैरिज की वजह से दोनों फैमिली है तो दोनों भी फैमिली का पूरा 100% मुझे सपोर्ट मिला है। ओके, थैंक यू, ऑल द वेरी बेस्ट, थैंक यू सो मच। मेरा नाम है प्रवीण कोल्ले। सर, जैसे इन्फिनिटी एकेडमी एक सक्सेस आइकन है, तो कैसा लग रहा है आपको यहाँ पे आज चीफ गेस्ट बन के? नहीं, मुझे लगता है कि जो भी कैंडिडेट ने अभी एग्ज़ाम दिया है उन्होंने यहाँ पे इतना मेहनत करके उनको फल मिला है, तो उनको इन फ्यूचर भी अपनी मेहनत रुकानी नहीं है, बल्कि मैं ये कहूँगा कि दिस इज़ द फर्स्ट स्टेप टुवर्ड योर फ्यूचर लाइफ। तो आपकी अभी जर्नी गवर्नमेंट में स्टार्ट होती है, आपके ऊपर मैं समझता हूँ कि आपके कंधों पे एक बहुत बड़ी जिम्मेदारी अभी आने वाली है और पूरा समाज की सेवा करने का एक सुनहरा मौका आपको मिला है। तो मैं सारे बच्चों को जो भी सिलेक्ट हुए हैं सबको शुभकामनाएं देता हूँ और जो अभी इस एग्ज़ाम की प्रिपरेशन कर रहा हूँ उनको भी मैं बहुत शुभकामनाएं देता हूँ। आपकी गाइडिंग स्ट्रेटजीज़ क्या क्या होती है? कैसे फर्स्ट देखा जाए तो इस एग्ज़ाम में कंपटीशन बहुत है, तो पहले ये बात तो हमें समझ के चलनी चाहिए कि इफ़ यू वांट टू एंटर दिस एग्ज़ाम यू हैव टू बी वेरी टफ, वेरी स्ट्रांग, वेरी डेडिकेटेड। ये एग्ज़ाम ऐसा नहीं कि उसमें टाइम पास के लिए कुछ अटेम्प्ट दिया जाए और देखा जाए कि हम कितने मार्क्स आते हैं या तुक्का लगा के कुछ एग्ज़ाम क्रैक करने की हम कोशिश करते हो, तो ये स्ट्रैटेजी वर्कआउट नहीं होगी। मुझे लगता है कि अगर डेडिकेशन है, आपको कुछ करने की जिद्द है, तो डेफिनेटली एग्ज़ाम आप कर सकते हैं। कंपटीशन है लेकिन आपकी तैयारी है तो डेफिनेटली आप उसमें सक्सेस हो सकते हैं। सर, जैसे कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स होती है और कुछ बच्चों का नहीं निकल पाता तो वो निराशा में बैठे रहते, डिप्रेशन में आ जाते हैं, तो उन बच्चों के लिए आप क्या कहना चाहेंगे सर? मुझे लगता है कि एग्ज़ाम का जो सिलेबस है, एग्ज़ाम की जो डिफ़िकल्टी लेवल है, वो आपको एक अच्छा पर्सन बनाने के लिए मुझे लगता है दैट इज़ अ सक्षम होती है उसकी डिफ़िकल्टी लेवल। ये एग्ज़ाम सिर्फ क्वालिफाई करके गवर्नमेंट में आके करियर बनता है ऐसा कुछ नहीं, ऐसा मैं मानता हूँ। इसके अलावा भी बहुत सारे फील्ड आपके लिए ओपन रहते हैं। मेरा कहना ऐसा है कि जिस दिन आप एग्ज़ाम का फॉर्म भरोगे उसी दिन आपका प्लान भी तैयार रहना चाहिए कि एग्ज़ाम में 100 पीपल अगर उसमें 1000 लोग अगर उसमें अटेम्प्ट करते हैं तो एक बच्चे का सिलेक्शन होता है, तो 990 पर जो कैंडिडेट है उनको अपना प्लान भी रेडी रखना चाहिए, ऐसा मैं मानता हूँ। और ये प्लान भी एग्ज़ाम होने के बाद नहीं रेडी रखना चाहिए, ये एग्ज़ाम देते टाइम ही रेडी रखना चाहिए कि अगर ये नहीं होता है तो व्हाट आई विल डू नेक्स्ट। सर, इज़ देयर एनी मैसेज यू वांट टू गिव टू द यूथ? तो मैं यही कहना चाहूँगा कि ये इंडिया इज़ राइजिंग कंट्री। आप देखते होंगे कि पूरे वर्ल्ड में हमारी ताकत, हमारा अनुसंधान, हमारा रिसर्च, हमारा टेक्नोलॉजी, एवरीथिंग वर्ल्ड इज़ वॉचिंग, वर्ल्ड इज़ वेटिंग फॉर अपकमिंग इनोवेशंस। तो जो गवर्नमेंट में आने वाले स्टूडेंट कैंडिडेट हैं, मैं उनको बोलूँगा कि आपके कंधों पे बहुत बड़ी जिम्मेदारी है, क्योंकि इंडिया और भारत का जो गैप है वो मिटाने में, वो कम करने में, और जो इंडिया है उसको और आगे लेके जाने में आपका सहयोग बहुत ज़रूर रहेगा। तो मैं आपको शुभकामनाएं देता हूँ, बेस्ट ऑफ लक बोलता हूँ। ओके सर, थैंक यू सो मच। अपना शुभ नाम? आरती रमेश मुड़े। आप कहाँ से हैं? मैं पैठन से हूँ। आपने इतनी सक्सेसफुल जर्नी आज तय कर ली है, इतने हार्डर टाइम्स के बाद आज एक गुड टाइम आपको फेस करने के लिए मिला है, तो कैसा लग रहा है आपको? काफ़ी अच्छा लग रहा है, मतलब जो 5, 6, 7 से जो जर्नी चल रही थी 7 सालों से, वो अभी कंप्लीट हुई और अभी रिलैक्स फील करती हूँ। जितना मतलब स्ट्रेसफुल माहौल से निकले हम पढ़ाई के वक्त, अभी उतना ही मतलब लाइफ ही चेंज हो गई कम्प्लीटली। आपने कहा 7 साल,
तो नहीं, 7 5-6 साल। 5-6 साल। तो 5-6 साल में ऐसे कौन सी सबसे मोस्ट चैलेंजिंग पार्ट आपने देखा जिसके बारे में आप अपने यूथ को और आने वाले जो भी स्टूडेंट्स को कहना चाहेंगे जो इस फील्ड में आना चाहते हैं? पहले तो अपना पैशन मतलब क्या है, किस चीज़ में हमको इंटरेस्ट है वो ढूंढना बहुत इम्पॉर्टेंट है। क्योंकि मैंने पहले यूपीएससी करी थी, वो नॉन टेक्निकल बैकग्राउंड में कर रही थी मैं, तो उसमें मेरा इंटरेस्ट नहीं था, बट पेरेंट्स ने बोला इसलिए मैं कर रही थी। बट मेरा इंटरेस्ट इलेक्ट्रिकल में था, तो जब मैंने इलेक्ट्रिकल में ट्राई करा तो उसमें मैं फर्स्ट अटैम्प्ट में ही सिलेक्ट हो गई। तो इससे तो ये है कि अपना जो पैशन है और इंटरेस्ट है उसमें ही करियर करना चाहिए। किसी ने कुछ कहा इसलिए हमको मतलब टर्न नहीं करना चाहिए करियर पॉइंट। इन्फिनिटी एकेडमी को आप कैसे धन्यवाद कहना चाहेगी आपकी सक्सेस जर्नी के लिए? इंटरव्यू में सर का बहुत गाइडेंस रहा। अड़सुए सर और देशकारी सर ने भी मुझे बहुत गाइड किया था, और उन्होंने जो टिप्स बताई मुझे इंटरव्यू में कि जहाँ इम्प्रूवमेंट के एरियाज़ थे तो वो मैंने मेन एमपीएससी इंटरव्यू में इम्प्रूव किए, तो उसकी वजह से मुझे इंटरव्यू में अच्छे मार्क्स मिले। ओके, तो आपको क्या पोस्टिंग मिली है अभी फ़िलहाल में? असिस्टेंट इंजीनियर क्लास 2 ऑफिसर पीडब्ल्यूडी में। आने वाले यूथ को क्या मैसेज देना चाहोगे? अपना पैशन फॉलो करो, और जो इस कॉम्पिटिटिव एग्ज़ाम में हेल्थ इज़ वेरी इंपॉर्टेंट, बिकॉज मैं इस मतलब जब डिप्रेशन में जाते हैं मेंटल हेल्थ इज़ ऑल्सो इम्पॉर्टेंट, और उसके वजह से हम फिज़िकल जो इम्पैक्ट कर लेते हैं तो वो रिकवर नहीं कर पाते थे। इसलिए एग्ज़ाम तो छोटी सी चीज़ है, बट अपनी हेल्थ इंपॉर्टेंट है, बाकी मेंटल हेल्थ इंपॉर्टेंट है, वो पहले मेंटेन करो। और एग्ज़ाम्स तो लाइफ का पार्ट ही है, ये मतलब छोटा सा पार्ट है, लाइफ नहीं है। तो इसे लाइफ ना समझे एग्ज़ाम्स को, पहले हेल्थ मेंटेन करें और फिर बाद में एग्ज़ाम भी निकल ही जाएगा। चलिए, थँक यू सो मच, कॉन्ग्रॅच्युलेशन। नमस्कार, माझं नाव मृण्मयी राऊत, मी मुळशी सांगोल्याची आहे. सांगोला हे सोलापूर जिल्ह्यातलंच एक तालुका आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या एक्झाममध्ये माझं सिलेक्शन झालं आहे AE2 इन PWD डिपार्टमेंट. तर माझ्या यशामध्ये मला वाटतं जर सर्वात मोठा वाटा कुणाचा असेल तर तो माझ्या हजबंडचा आहे. हे माझे मिस्टर आहेत आणि माझे सासू सासरे आहेत. तर या सर्वांचं माझ्या यशामध्ये खरंच खूप मोठा वाटा आहे, कारण की मी हे सगळं यश जे मिळवलं आहे ते लग्नानंतर मिळवलं आहे. म्हणजे मला वाटतं लास्ट इयरपासून मी यासाठी प्रिपरेशन केली होती. सो माझ्या सासरकडच्या मंडळींचं मला खूप सपोर्ट मिळाला आहे. त्यानंतर मला थँक्यू म्हणायचे आहेत माझे आई बाबा, माझी पूर्ण फॅमिली, ते सर्वांचे मी खरंच आभार मानते. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट इन्फिनिटी अकॅडमी. मी इन्फिनिटी अकॅडमीचा इंटरव्ह्यू गायडन्स सेशन प्रोग्राम लावला होता. सो त्या प्रोग्राममध्ये त्यांनी मला पूर्ण इंटरव्ह्यूशी रिलेटेड जे मटेरियल आहे ते प्रोव्हाइड केलं होतं, प्लस रेकॉर्डेड व्हिडिओज वगैरे प्रोव्हाइड केले होते. त्याचा मला खूप फायदा झाला, कारण की कसं असतं, माझा पहिला अटेम्प्ट होता. सो तुम्हाला ॲज अ पहिल्या अटेम्प्टमध्ये जो कॉन्फिडन्स लेवल लागते तुम्हाला बिल्ड व्हायला, त्यासाठी कुठंतरी मला इन्फिनिटी अकॅडमीच्या मॉक इंटरव्ह्यूची पण खूप हेल्प झाली, कारण की इंटरव्ह्यूची तुम्हाला आधीपासूनच तयारी होऊन जाते जेव्हा तुम्ही एखादा मॉक इंटरव्ह्यू देता. सो इन्फिनिटी अकॅडमीचे पण मला खूप आभार मानायचे आहेत, कारण की माझ्या पहिल्याच प्रयत्नात हे जे मला यश मिळालं त्याच्यामध्ये इन्फिनिटी अकॅडमीचा पण खरंच खूप मोठा सहभाग आहे. सो थँक्यू. तुम्ही थोडं मृण्मयी म्हणजे तिने सुरुवातीपासूनच एक ध्येय ठरवलं होतं की मला हीच परीक्षा द्यायची आहे. म्हणजे माझं टोटली बॅकग्राऊंड वेगळं आहे आणि मला याच्यामध्ये काहीच माहिती नाही, म्हणजे गव्हर्मेंट एक्झाम कुठून कुठे स्टार्ट करायचं कशाबद्दलही काही आयडिया नव्हती. तिने तिथून चालू केलं आणि 2 वर्ष खूप मेहनत घेऊन म्हणजे तिने स्वतःहून सगळं केलं आहे. त्यामुळं तिचं तर अभिनंदन. पण इन्फिनिटी अकॅडमी इंटरव्ह्यूसाठी त्यांनीही खूप हेल्प केली आणि त्यांचेही खूप आभार. तुम्हाला तिचा अभिमान वाटतो? खूप जास्त. थँक्यू. आज आपला इथे इन्फिनिटी अकॅडमीचा 2022 आणि 23ला जे विद्यार्थी MPSC मार्फत महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, टाउन प्लॅनिंग, भूमी अभिलेख, WRD ह्या सगळ्या सरळ सेवा आणि क्लास 1 पोस्टसाठी जे सगळे विद्यार्थी सिलेक्ट झाले, तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना आज आपण इथे सत्कार समारंभासाठी बोलवलेलं आहे आणि त्याच्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवर पण उपस्थित राहणार आहेत. तर आजच्या कार्यक्रमाला जो भरभरून विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आणि आमच्या विनंतीला मान ठेवून सगळे विद्यार्थी जे इथे कार्यक्रमास आले, तर त्यांना सगळ्यांना माझ्या इन्फिनिटी अकॅडमीतर्फे खूप शुभेच्छा व त्यांच्या भावी आयुष्यासाठी अधिकारी म्हणून त्यांनी एक चांगलं नाव पुढे कमवावं आणि जनतेची आणि देशाची जास्तीत जास्त सेवा त्यांनी करावी. धन्यवाद. तुमचं नाव? आणि माझं नाव गिरीश खेडकर आणि मी इन्फिनिटी अकॅडमीचा संचालक आहे आणि आमची 2016पासूनची ही अकॅडमी आहे आणि याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत 2,500पेक्षा जास्त अधिकारी हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला आपण दिलेले आहेत. धन्यवाद.
माझे नाव निंबोरे सिमाली सुरेश. माझं असिस्टंट टाउन प्लॅनर हे एक्झाममध्ये ATP म्हणून सिलेक्शन झालं आहे. तर मी आधी MEHचा अभ्यास करत होते, पण त्याच्यामध्ये 2019ला मी इंटरव्ह्यूला होते, तर त्याच्यामध्ये माझे खूप कमी मार्क्सनी पोस्ट केली. नंतर मी ATPचा अभ्यास केला. ATPचा अभ्यास मी खूप म्हणजे नाही का माझं करो या मरो झालं होतं माझं शेवटी एक्झामसाठी. मी खूप म्हणजे माझं जेवढं मला देता येईल पूर्ण श्रेय त्या एक्झामला देऊन मी ते अभ्यास केला. नंतर मला वाटतं की माझ्या ते परिश्रमाचं फळ झालं आणि मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी, सातत्य, पेशन्स आणि सहन करण्याची ताकद आहे ना, तो विद्यार्थी पासच होतो, त्याला सक्सेस भेटतंच. माझं नाव सचिन चव्हाण आहे. मी बुलढाणा येथून आलेलो आहे. माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावाकडेच झालेलं आहे आणि जे डिप्लोमा त्यानंतर मी डिप्लोमा केला गव्हर्मेंट पॉलिटेक्निक खामगावला. आणि जे माझं इंजिनिअरिंग आहे ते आपलं डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी येथे झालं. माझं जे ग्रॅज्युएशन आहे ते 16-17ला कंप्लीट झालं आहे ॲकॅडमिक इयरला. त्यानंतर मी जॉब सर्च केला पण मला काही भेटला नाही. नंतर जेव्हा RTOची ॲड निघाली तेव्हा मी MPSCकडे वळालो होतो. मी टेक्निकलमधून नॉनटेककडे अगोदर मी माझं पाऊल टाकलेलं, कारण की आपल्या ज्या MPSCमध्ये आहे टेक्निकलच्या ऑपॉर्च्युनिटी कमी भेटल्या मला, त्यामुळे मी नॉनटेकचा अभ्यास करत होतो. नॉनटेकचा अभ्यास करता करता महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही जी माझी प्रिलिम्स क्रॅक झाली. त्यानंतर मला असा माझा स्वतःवरती विश्वास होता की मी टेक्निकल माझा स्ट्रॉंग आहे आणि मी करू शकतो. नंतर मी 5 महिने टेक्निकलचा अभ्यास करून माझा जे मेन्स आहे मेन्स क्लिअर केली. मेन्स क्लिअर केल्यानंतर जो आहे माझा संबंध आला इन्फिनिटी अकॅडमीसोबत. मॉक इंटरव्ह्यूसाठी मी इथे आलो होतो. मी इथे मॉक इंटरव्ह्यू दिल्यानंतर जो माझा कॉन्फिडन्स आहे सर, तर तो माझा बूस्ट झाला अचानक. मला तिथून कॉन्फिडन्स भेटला, जे की मी चुकीचे प्रश्न उत्तरं काही दिले मॉक इंटरव्ह्यूमध्ये, मला गायडन्स भेटल्यानंतर मी त्याला करेक्ट केला आणि त्याचा फायदा मला इंटरव्ह्यूमध्ये MPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये भरपूर झाला. आणि जो बाकीच्या मुलांना मी असं सांगू इच्छितो, जसं की तुम्ही अभ्यास करताय, ॲटलिस्ट तुम्ही दिवसाला तुमच्या स्वतःवर तुमचे आईवडील जेवढं स्पेंड करतात, ॲटलिस्ट तेवढा जरी तुम्ही अभ्यास केला मिनिमम, तरी तुमची पोस्ट ही क्रॅक होते. त्याचबरोबर असं माझं एक असं सांगणं आहे की जो तुमचा एरिया आहे, स्टडी करत असताना तुमचा एरिया कमी ठेवा, म्हणजे तुमची हाईट वाढेल. बरोबर आहे. तुमचा मित्रांचा जो एरिया आहे, तुमचा टाईमपासचा जो एरिया आहे तो कमी करा आणि तुमच्या स्टडीवर जेवढं तुम्ही फोकस कराल तेवढं लवकर तुम्हाला सक्सेस भेटेल. तुझा भाऊ आहे ना? नाही, ही माझी फ्रेंड आहे. फ्रेंड. तर तुला काय वाटतं त्याच्याबद्दल आता जो त्यांनी जे अचिव्हमेंट केलं? त्याने जी अचिव्हमेंट केली त्याच्यावरनीच केली, स्वतःच्या बेसिसवरच केली आहे. त्यांनी स्वतः ठाम केलं की नाही मी करू शकतो, तेव्हाच त्यांनी केलं ते, आणि त्याच्याकडे ते पूर्ण पण झालं आणि तो आज इथे आहे त्याच्या सक्सेससोबत. धन्यवाद. नमस्कार, मी राज देशमुख. महाराष्ट्रात जे वी कनेक्ट आणि वी चांगुलपणाची चळवळ जो उपक्रम चालतो सामाजिक क्षेत्रात, त्याच्यात आम्ही काम करत असतो. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात आम्ही सहभागी होत असतो. तर आज या इन्फिनिटी अकॅडमीने जे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ठेवलेला आहे, त्या कार्यक्रमासाठी मी आलो. यांची मागचेही उपक्रम मी पाहिले, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल. गिरीश खेडकर यांनी जेव्हा इन्फिनिटी अकॅडमी सुरू केली आणि त्यांचे वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे अभ्यासक्रम चालू केले, मी आत्ता त्यांचं प्रोफाईल पाहत होतो. अनेक गुणवंत विद्यार्थी या इन्फिनिटी अकॅडमीमधून घडलेले आहेत. त्यांचं वेगवेगळ्या शासकीय जागांवर सिलेक्शन झालेलं आहे आणि अशा अकॅडमी खूप कमी आहेत ज्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन, ग्रामीण भागातले जे विद्यार्थी पुण्यासारख्या शहरात येतात त्यांना प्रेरणा देऊन सरकारी नोकरीवर पाठवण्याचं जे श्रेय जातं अशा इन्फिनिटी अकॅडमीसारख्या अकॅडमींना जातं. कारण त्या अकॅडमीच्या माध्यमातून बऱ्याच ग्रामीण भागातल्या मुलांना माहिती नसतं पुण्यात आल्यानंतर काय करिअर करावं, कसं अभ्यासक्रम निवडावा, कसं कोणता कोर्सला जावं. तर या इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून ते सगळं मार्गदर्शन केलं जातं आणि यशस्वी विद्यार्थ्यांची जर आपण यादी पाहिली तर डोळे चकावणारी यादी आहे. कारण खूप जास्त विद्यार्थी या अकॅडमीमधून यशस्वी झालेले आहेत. त्यामुळं इन्फिनिटी अकॅडमीच्या पुणे असेल, नाशिक असेल आणि नागपूर असेल या तिन्ही ब्रँचेसला मी इथून पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि असेच इथून पुढे यशस्वी विद्यार्थी आपल्या हातून घडो ही मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. मी डॉक्टर अरुण दिगंबर अडसूळ, माझं प्रॉपर गाव करमाळा. मी माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, महाविद्यालयीन प्राध्यापक, उपप्राचार्य, कुलसचिव पुणे विद्यापीठ, प्रकुलगुरू पुणे विद्यापीठ, कुलगुरू पुणे विद्यापीठ, MPSC सदस्य या सगळ्या पदावर आणि आत्ता सध्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन JP नाईक आणि चित्रा नाईक यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये अध्यक्ष म्हणून मी नुकताच निवडून आलेलो आहे.
आज या कार्यक्रमासाठी इन्फिनिटी अकॅडमीने ज्या यशस्वी विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी, कारण एनकरेजमेंट, इट इज सेड दॅट एनकरेजमेंट इटसेल्फ इज अ ऑक्सिजन ऑफ सोल. त्यांना कुणीतरी उत्तेजित केलं पाहिजे आणि त्यांनी कसं पुढं वागावं याच्यावर थोडंसं, कारण जनरली एखाद्या व्यक्तीला यश मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये षड्रिपू ताबडतोब डोक्यात जागा घेतात. षड्रिपू जागा घेतात म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर याच्यावर त्यांनी स्वतः कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं असतं. कारण एकदा पद मिळालं की आता मी काहीही करू शकेल. तर त्याच्यातला MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, सर्व्हिस स्टँड्स फॉर सेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, म्हणजे हा जरी नोकरीचा भाग असला पण तरीसुद्धा याच्यामध्ये सेवेचा वाटा जास्त असला पाहिजे. महात्मा गांधीजींनी सेवेची व्याख्या फार चांगली सांगितली की ज्यासाठी मोबदला घेतला जात नाही. परंतु इथं आपण तो अर्थ डायरेक्ट न घेता नोकरी करत असतानासुद्धा सेवा देता येते. त्याच्यामध्ये वेलफेअर ऑफ द सोसायटी, वेलफेअर ऑफ द कॉमन पर्सन हे केलं जावं, अशा प्रकारचा संदेश मी यशस्वी विद्यार्थ्यांना देईन. जे फेल झालेले आहेत किंवा मागं पडलेले आहेत त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणेल की कोशंट ऑफ रेझिलन्स ज्याला आपण म्हणतो, पुनर्प्रस्थापित होणं. मी आता पुन्हा एकदा जिद्दीनं आतून पेटून उठेल आणि मी माझ्या व्यक्तित्वाला मी 100% न्याय देईल अशी त्यांच्यामध्ये उमेद निर्माण झाली पाहिजे. नाउमेद न होता, खचून न जाता हे विद्यार्थी पुढं जाणं अत्यंत गरजेचं आहे. नवीन जे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत त्यांनी हे क्षेत्र जाणीवपूर्वक निवडलेलं आहे किंवा आणखीन काही त्याला वेगळा अर्थ तर त्यांनी ते जाणीवपूर्वक निवडलं पाहिजे. मी सर्वच विद्यार्थ्यांना, युवा शक्तीला असं सांगेल की फक्त स्पर्धा परीक्षा म्हणजे करिअर नव्हे. स्पर्धा परीक्षेपेक्षा इतर क्षेत्र खूप आहेत की जिथं स्वतःचं नाणं वाजून दाखवता येईल. अशी जी क्षेत्र आहेत तीही निवडायला, पण तशा प्रकारचं मार्गदर्शन वेगवेगळ्या महाविद्यालयातून, विशेषतः महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून होणं अत्यंत गरजेचं आहे. या युवा शक्तीकडं आपण जाणीवपूर्वक शासनानं आणि समाजानं, पालकांनी, सर्वांनी युवा शक्तीकडं, कारण उद्या राष्ट्र आपण यांच्या हातात सोपवणार आहोत. सर, इन्फिनिटी अकेडमी सक्सेस आइकन है, तो इसके बारे में आपका क्या कहना है सर? किसका क्या योगदान है यहाँ पे? इन्फिनिटी अकॅडमी या विशेषतः या अकॅडमीमध्ये माझे संबंध गेले 4-5 वर्षापासून आहेत. इथं विशेषतः म्हणजे शहरी विद्यार्थ्यांच्या विषयी मला आकस नाही, पण विशेषतः ग्रामीण भागातले युवक आणि युवती येतात. विशेषतः मॉक म्हणजे मॉकसाठी जे तयारी करतात, प्रत्यक्ष परीक्षा जेव्हा जे पात्र ठरतात ते सक्षम आहेत का नाहीत हे पाहण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी आणि त्यांचे सर्व चालक आणि त्यांच्याकडं काम करणारे सर्व सेवक अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचं कामकाज करत आहेत. या विद्यार्थ्यांना, या युवा युवतींची त्यांना एनकरेज करणं, त्यांना इन्स्पायर करणं, त्यांना मोटिवेट करणं हे काम इन्फिनिटी अकॅडमीकडून अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं चाललेलं आहे. म्हणून सातत्यानं मी त्यांच्याशी टचमध्ये, अशा काही संस्था इतरही आहेत, परंतु इन्फिनिटी अकॅडमीचे मी प्रत्यक्ष, आम्ही आत्ता जे इंटरव्ह्यू घेतले, मग ते टाउन प्लॅनिंगचे असोत, PSIचे असोत, MPSCच्या मार्गातून जे MPSCच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेतले, त्याच्यातून मी हे कलेक्शन केलं आहे की त्या विद्यार्थ्यांना उमेद वाढवली, त्यांना एनकरेज केलं तर ते यशस्वी होऊ शकतात, अशी माझी पक्की धारणा आहे. जी सर. मी श्वेता कुऱ्हाडे, सहाय्यक कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, नाशिक येथे कार्यरत आहोत. आज आपण गौरव यशाचा इन्फिनिटी ह्या संस्थेमार्फत जो कार्यक्रम आयोजित केला आहे, तिथे आपण जे MPSC मार्फत आज अधिकारी म्हणून सिलेक्ट झालेत त्यांच्या सत्कारासाठी जमलेलो आहोत. निश्चित जे 2023मध्ये MPSC मार्फत जे सिलेक्ट झाले यांच्यासाठी खूप कठीण काळ होता. कोविडच्या दोन्ही वेव्हनंतर ह्या मुलांनी अथक परिश्रम केलेले आहेत. कोविडच्या काळात त्यांना अत्यंत अडचणी होत्या आणि ह्या अडचणींमध्ये इन्फिनिटी संस्थेने ज्यांना वेगवेगळ्या माध्यमातून जी मदत केली आहे, ऑनलाईन, ऑफलाईन, इवन फूडसुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यामुळे ह्या मुलांना निश्चित MPSCमध्ये यश मिळवण्यासाठी ह्या संस्थेची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती, एक मार्गदर्शकाची भूमिका होती. इन्फिनिटी संस्थेच्या संस्थापनापासून आम्ही ह्याची प्रोग्रेस पाहत आहोत. इथे विद्यार्थ्यांना वेळोवेळी मौल्यवान मार्गदर्शन केलं जातं आणि त्यांना प्रोत्साहित केलं जातं की त्यांनी वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या परीक्षा द्याव्यात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रशासनात एक योग्य अधिकारी म्हणून सिद्ध व्हावं.